नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. भोंदू बाबा अशोक खरात हे प्रकरण जोरात महाराष्ट्रात लोकांनी ऐकलं आणि जिकडे तिकडे त्याच भोंदू अशोक खरातची चर्चा आहे. आणि त्यानंतर आणखी एक बाबा उदयास आला मंडळी, आणि अतिशय धक्कादायक तुम्हाला माहिती मिळाली असेल, पण आणखी त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ की असे भोंदू बाबा मुळात काय होतं की हे निर्माण कुठून होतात आणि यांना पाठबळ कोण देतं. तर जेव्हा आपल्याला त्याचा शोध लागला की याला पाठबळ फक्त सरकारच देतं किंवा अभिनेते नेते यांच्या पायावर मस्तक ठेवतात, आणि अभिनेतेच नाही नेतेच नाही तर त्यांच्या बायका सुद्धा ह्या अशा भोंदू बाबांकडे जातात. आणि मग ते चित्र सोशल मीडियामुळे सगळ्यांना आजकाल सगळं कळतं मंडळी क्षणात. तर ते मग सगळं पाहतात लोक, त्यांचे फोटोज पाहतात, त्यांचे रील्स पाहतात, आणि मग सामान्य माणसं, सामान्य माणसांच्या बायका देखील, सामान्य महिला देखील अशा बाबांकडे जातात मंडळी. अशोक खरात बद्दलचं जे काही समजायचं ते सगळं समजलेलं आहे. पुन्हा तोच विषय मी तुमच्या समोर मंडळी मांडणार नाही. पण त्यानंतर एका, तुम्हाला माहिती आहे अशोक खरात सोबत कुणाकुणाचे फोटोग्राफ्स होते, नव्यानं सांगण्याची गरज नाही. आणि कुठलाही नेता ज्यांचे फोटो अशोक खरात सोबत होते तो कुठलाही नेता असा दावा करू शकत नाही की तो फोटो खोटा आहे. इव्हन मंडळी इतकं वाईट वाटतं, इतकं दुर्दैव आहे की देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच अनेक नेते, कोणते ते एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आणखी रुपाली चाकणकर असेल किंवा आणखी कुणी असेल मंडळी, याच अशोक खरात नंतर आता ऋषिकेश कोण वैद्य नावाचा एक नौजवान बाबा, त्याच्यासोबतही देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे. तर आजचा आपला विषय मंडळी असा आहे की बघा, हा विषय कुणीही कुठल्याही युट्यूबरने कुठल्याही पत्रकाराने आजपर्यंत घेतला नसेल. विषय अतिशय संवेदनशील आहे. सगळे लोक आजपर्यंत दोष कुणाला देत आले तर राम रहीमला, दोष कुणाला देत आले तर आसाराम बापूला, दोष कुणाला देत आले तर आणखी कुण्या बाबाला. पण त्या बाबाजवळ जाणारे भक्त इतके मूर्ख का आहेत, त्याच्यावरती काउन्सिलिंग कधीच देशामध्ये कुठल्या पक्षाकडून झालेलं नाही, कुठल्या सामाजिक संस्थेकडून झालं नाही. त्याचं कारण असं की ह्या सगळ्या बाबांकडे ज्या फसतात ते माणसं नसतात, त्या असतात महिला मंडळी. त्या महिला तुमच्या घरच्या असू शकतात, माझ्या घरच्या असू शकतात, कुणाच्याही घरच्या असू शकतात. मी सर्वसामान्य बोलतो आहे. आणि हा विषय लोक हाती का घेत नाही तुम्हाला सांगतो की त्या महिला आहेत, त्या महिला आहेत, त्यांच्यासाठी अनुकंपा आहे, त्यांच्यासाठी आदर आहे. मलाही आदर आहेच त्यांच्यासाठी. पण मला जर अशिक्षित महिला एखाद्या बाबाकडे जाऊन फसली असेल किंवा तिला बाबांनी गंडा घातला असेल, मला मान्य आहे. पण सुशिक्षित, ज्यांनी शिक्षण घेतलं आहे, ज्यांनी सायन्स शिकलेले आहेत, जे विज्ञानाचं ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे, असे ऍडव्हान्स उच्च शिक्षित लोक आणि त्यांच्या बायका त्या अशा बाबांकडे जातात आणि फसतात, हे मात्र पचनी पडण्यासारखा विषय मंडळी नाही. त्यामुळे मी थेट आज बोलणार आहे की जेवढा अशोक खरात बदमाश आहे, जेवढा अशोक खरात भोंदू नालायक आहे, बलात्कारी आहे, जे काही त्याला उपमा द्याल ते आहेत, पण तेवढ्याच याला जबाबदार महिला देखील आहे, हे लक्षात घ्या. मी फार जबाबदारीने बोलतो आहे. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये फक्त अशोक खरात नाही, एक ऋषिकेश वैद्य नाही, एक आसाराम बापू नाही, एक राम रहीम नाही, तर याच्यामध्ये 3 लोक टोटल दोषी आहेत. एक बाबा, एक त्यांच्या जवळ येणाऱ्या बायका आणि त्या बायकांचे नवरे. इतके मूर्ख कसे असू शकतात? आणि मग तुम्ही म्हणाल की नेते जात आहेत, नेत्यांच्या बायका जातात म्हणून सामान्य बायका जातात, असं वगैरे बोलून मोकळं होणं आणि पळवाट शोधणं हे योग्य नव्हे मंडळी. जरी नेते गेले असतील, नेते म्हणजे काय खूप सुज्ञच असतात का सगळेच्या सगळे? अभिनेते म्हणजे काय सार्वजनिक जीवनात सगळे काय सुज्ञच असतात का? अरे त्यांना अभिनय येतो, त्यांना ती कला येते, म्हणून तो सर्वांगाने तो मनुष्य एकदम पुरुषोत्तम असेल का? असं बोलता येणार नाही. अमिताभ बच्चनची उंची 6.5-7 फूट असेल, मग काय सगळेच गुण अमिताभकडे सगळेच सद्गुण असतील का? एखादा अवगुण असेलच. याच अवगुणातून अशा प्रकारची निर्मिती मंडळी होत असते. आता हे नेते या बाबांच्या मागे का लागतात? तर ते मनातून लागत नाही मंडळी, ते लोकांसाठी लागतात. धर्मांध झालेला देश, धर्मांध झालेलं हे राज्य, हे गेल्या फक्त 8-9-10 वर्षापासून तुम्हाला बघायला मिळत आहे. तुम्ही म्हणाल की पुन्हा तू टीका करतो आहे भाजपावर, की भाजपाची सत्ता 10 वर्षापासून आहे. नव्हे, काँग्रेसच्याही काळात, अनेक सत्तांच्या काळामध्ये असे बाबा होते, असे बुवा होते, नव्हते असं अजिबात नाही. पण काहीतरी त्यांच्यावरती अंकुश होता, काहीतरी त्यांच्यावरती ब्रेक होता. पण आता हे मोकाट सुटले आहेत सगळे. एवढे बाबाच नाही तर कीर्तनकार, हे भागवतकार, हे भागवत कथावाचक अनेक हे मोकळे सुटलेले आहेत. थेट माईकवरून ते एखाद्या पक्षाचा प्रचार करायला लागतात. वारकरी संप्रदाय सोडून ते वाटेल त्या विषयावर बोलायला लागले आहेत. एक अध्यात्म सोडून, एक संप्रदायाबद्दल बोलणं सोडून, एका
एखाद्या अध्यात्माचा अभ्यास प्रेक्षकांपर्यंत भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं सोडून ते भलतंच काहीतरी त्यांचं भारूड सुरू आहे मंडळी. आणि याला जबाबदार आहे, सर्वस्वी जबाबदार आहे याला शासन आणि सरकार. तुम्ही सरकारी सेवेत आहात, तुम्ही लोकांचे सेवक आहात. आता फडणवीस साहेबांचा फोटो त्या ऋषिकेश वैद्यसोबत दिसला मंडळी. त्याचाही असाच प्रकार आहे की मी महादेव तू पार्वती असं समज आणि पुढचा कार्यक्रम आपण ठोकू काय करायचा आहे ते. तसाच अशोक खरात बाबा मी कृष्ण आणि तू राधा असं समज आणि तुझं सगळं भलं होईल. अरे इतके मूर्ख कसे काय झाले तुम्ही बायकांनो? तुम्हाला मला म्हणायचं इतक्या मूर्ख तुम्ही काय शिकल्या? आणि मला बघा बॅड टच गुड टचचा अभ्यासक्रम या शालेय शिक्षणात येऊन अनेक दिवस झालेत. मला वाटते मी शाळेमध्ये जॉब केला तेव्हाही होता. म्हणजे आता मला जवळपास 17-18 वर्ष या विषयाला झाले तेव्हाही मी बॅड टच गुड टच पाहिलं होतं. आणि नवीन मुली सुद्धा मला खरातकडे दिसल्या की ज्यांचा जन्म 90च्या नंतरचा आहे. मग त्यांना तर बॅड टच गुड टचचं नॉलेज होतं ना. मग तुम्ही म्हणाल की त्यांनी गुंगीचं औषध दिलं आणि मग त्यांना काहीही माहिती नव्हतं. चला गुंगीचं औषध दिलं, काहीही माहिती नव्हतं. परंतु तुम्हाला सांगतो, जबाबदारीने सांगतो, होश आल्यावरती शारीरिक बदल माणसाला जाणवतात, काही वेदना जाणवतात. त्या वेदना नेमक्या कुठे आहेत, कशामुळे झाल्या आहेत याचा अंदाज घेऊन अशोक खरातने आपल्याशी काय केलं असेल हा अंदाज येऊ शकतो. मग राहिली गोष्ट नवऱ्याची, तर आतमध्ये कॅबिनच्या आतमध्ये नवरा बाहेर बसलाय, कॅबिनमध्ये महिला आहे. मग नवऱ्याला सांगायचं कसं? ठीक आहे, तेही समजू शकतो मी. त्यानंतर तुम्ही म्हणाल की मग तुम्ही सांगितलं का नाही, महिला पुढे आल्या का नाही? फर्स्ट टाइम तुमच्याशी असा प्रकार घडला, सेकंड टाइम तुम्हाला जायची तिथे काय गरज आहे? हा माझा फार मोठा प्रश्न आहे, जबाबदारीने बोलतोय. सेकंड टाइम तुम्हाला जायची काय गरज आहे? मग तुम्ही म्हणाल की तो ब्लॅकमेल करणार होता, त्यांनी तुम्हाला मेसेज टाकला होता, माफ करा, त्यांनी तुम्हाला धमकी दिली होती की मी तुझा व्हिडिओ केलेला आहे सीसीटीव्हीवरनं, तो व्हिडिओ मी तुझा व्हायरल करेल. अरे असं म्हटल्याबरोबर डायरेक्ट पोलिसात जायला हरकत काय आहे? कुठल्याही महिलांचं नाव पोलीस उघडपणे करत नसतात, कुठल्याही मीडियामध्ये महिलांचे नावं येत नसतात. तुम्ही अनेकदा बलात्कारांच्या बातम्या बघत असाल, त्याच्यामध्ये अक्यूजचं नाव, आपल्या आरोपींचं नाव असतं, पण पीडितेचं नाव त्याच्यामध्ये नसतं. किंवा XYZ त्याला दुसरं टोपण नाव देऊन ती बातमी छापत असतात पत्रकार. पण मला सांगा, तुम्हाला वारंवार तुम्ही एकदा दोनदा चारदा पाचदा तुमच्याशी तीच घटना घडत आहे, तुम्ही वारंवार जात आहे, याचा अर्थ लोकांनी काय काढावा? याचा अर्थ लोकांनी एकच काढावं की तुम्ही एक नंबरचे स्वार्थी आहात. तुम्हाला काहीतरी प्रलोभन त्या बाबाने दिलं आहे आणि तुला मग तो धमकी देतो आहे. मग त्या भीतीने तू वारंवार त्या ठिकाणी जात आहे, तुझ्यासोबत वारंवार चुकीचं कृत्य घडत आहे, तरीही तू नवऱ्याला सांगत नाही. याचा अर्थ तुमचं ट्युनिंग नाही, याचा अर्थ नवऱ्याचा तुमच्यावर विश्वास नाही, याचा अर्थ तुमचा विश्वास नवऱ्यावर नाही, याचा अर्थ तुमची आंतरिक कंडिशन, कुटुंबातली कौटुंबिक कंडिशन काय आहे हा संभ्रमाचा विषय आहे. मंडळी, मी महिलांना दोष देत नाही, हे लक्षात ठेवा. मी त्यांना दोष देत नाही. अनेकांना अडचणी असतात, पण अडचणींवरचं सोल्युशन फक्त काम करणे आहे, श्रद्धा ठेवणे आहे, अंधश्रद्धा नव्हे, हे लक्षात घ्या. एरवी तुम्हाला बसमध्ये एखाद्या पुरुषाचा धक्का लागला की तुम्ही लागलीच ओरडता ना, असं घडत असतं ना. एरवी ट्रेनमध्ये, रेल्वेत चढताना तुमच्याकडे कोणी आडव्या नजरेने बघत असेल, कदाचित एखादा माणूस वेगळ्याच काहीतरी त्याच्या विषयात असेल आणि तुम्हाला असा भास झाला असेल की तो माझ्याकडे बघतोय, तुम्ही लागलीच आरडाओरडा करता, लागलीच तुमच्या अनुकंपेमुळे लोक गोळा होतात. मग इथे तर इतका मोठा प्रकार होतो, तुम्ही पुढे येत नाही. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी तुम्ही 100 लोक असतील, 500 लोक असतील त्या गाडीमध्ये किंवा प्रवासात किंवा चौकात किंवा आम रस्त्यावर, तिथे तुमच्याशी काही थोडासा एखाद्याचा पाय तुमच्या पायावर पडला किंवा एखाद्याचा धक्का साधा तुम्हाला सहज एखाद्या यात्रेमध्ये, एखाद्या प्रदर्शनीमध्ये लागला, तर तुम्ही लागलीच त्याला ओरडता. तुमच्यासोबत तुमचा नवरा असतो म्हणून तुम्ही डायलॉग झाडता किंवा काही असे प्रकार अनेकांसोबत घडतात. असे प्रकार आपणही फिरत असताना आपल्याला तिराईत लोकांचे असे प्रकार बघताना आपण बघत असतो, आपण पाहत असतो. पण तेव्हा तुम्ही लागलीच ऍक्शन घेता, लागलीच एकदम तीव्र होऊन जाता, पोलिसात जाण्याचीही धमकी देता. मग तेव्हा तुम्हाला काहीही नसते, काही तुम्हाला त्याचं वाटत नाही, किंवा तुम्ही महिला असल्याचा तुम्ही आपला सन्मान स्वतः मिळवून घेता. मग अशा ठिकाणी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तुमच्याशी गैरप्रकार होत आहे. बघा, एक बघा की कुठलाही माणूस, कुठलाही, बघा ही मानवी प्रवृत्ती आहे, तुम्ही त्याला संधी द्याल तर तो संधीचा फायदा घेईल. आणि सेम सरकारही हेच करते आहे. तुम्ही सरकारला, शासनाला संधी देता म्हणून शासन तुमच्या डोक्यावर वारंवार बसते आणि तुमच्या फायद्याचा, तुमच्या अधिकाराचा कधीही विचार करत नाही. आता फक्त अशोक खरातची बातमी, अशोक खरातची गोष्ट, तो तर नालायक आहेच, त्याला जे शिक्षा व्हायची ते होईलच. अशोक खरातकडे जाणाऱ्या भक्तांचं काय, त्या भक्ताळांचं काय, किंवा त्या भक्ताळांना जाण्याचं प्रोत्साहन कुठून मिळालं तर नेत्यांकडून, अभिनेत्यांकडून. त्या नेत्यांची चर्चा बिलकुलच नाही माध्यमांवर. शिंदे साहेबांनी एकही स्टेटमेंट दिलेलं नाही आजपर्यंत, एकनाथ शिंदे साहेबांनी, की मी का गेलो होतो.
रुपाली चाकणकरांनी एकही असं ठोस स्टेटमेंट दिलं नाही, फक्त त्या सांगतात की माझे ते गुरु होते. आणखी एक तो नेता आहे, मला त्याचं नाव आता आठवत नाही, मला वाटतं शिवसेनेचा आहे. तो तर म्हणतो मी देवभक्त आहे, जाहीरपणे सांगतो. अरे बाबा, देवभक्त आहे तो काय देव होता का अशोक खरात? मंडळी, अशा प्रकरणांमध्ये महिलांचं काउन्सिलिंग करणं जरुरी आहे, आवश्यक आहे. तुमच्याकडच्या महिला गेल्या नसतील, पण तुमच्याही घरातल्या बायकांचं काउन्सिलिंग करणं तुम्हाला गरजेचं आहे. हे का, आता अनेक बाबांनी आपलं दुकान गुंडाळलेलं आहे काही दिवसांसाठी, लक्षात घ्या. माझ्या कानावर बातमी आलेली आहे, अनेक जे बाबा बुवा होते आणि अशामध्ये मग सात्विक बाबा बुवा भरडतात, त्यांनी आपली दुकानं बंद करून ठेवली आहे की माझ्यावर काही बलान ठेवली म्हणून. हे पीक पुन्हा येईल. थोडंसं वातावरण 4-5 महिने जाऊ द्या, शांत होऊ द्या, 1 वर्ष जाऊ द्या, लोक विसरतील. पुन्हा या बाबांचं पीक येईल. ही धर्मांधता, ही अंधभक्ती हे कुठून निर्माण झाली? धर्मापासून ही सुरुवात झाली. धर्माच्या प्रेमापासून याची सुरुवात झाली. गेली 9-10 वर्ष नुसतं धर्म 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 धर्म, जात जात जात, पंथ पंथ, हेच शिक्षण आहे नेत्यांकडून. लोकांच्या मनात ते भरून गेलं आहे, ठसून गेलं आहे. नेते दिसतात तिथे हात जोडून उभे आहेत फडणवीस साहेब त्या ऋषिकेश वैद्यकडे. आता फडणवीस म्हणतील की मला माहिती नाही त्याचं कॅरेक्टर काय आहे. अरे हो, त्याचं कॅरेक्टर तुम्हाला बिलकुल माहिती नाही, पण एक हुशार म्हणून, कुशाग्र म्हणून तुम्ही विधिज्ञ आहात. तुम्ही अशा माणसांचा अभ्यास, तुम्ही ते एरवी मतदारांचा अभ्यास करता, कार्यकर्त्यांचा अभ्यास करता, राजकारण तुम्ही करता. उद्या कुठल्या पक्षातल्या माणसाला, परवाच्या दिवशी कोलांटोडी घेऊन कुठल्या पक्षातल्या माणसाला आपल्या पक्षात घ्यायचं आहे हेही अंतर्ज्ञान तुम्हाला असतं. कोण तुमच्यापर्यंत कशासाठी आला आहे याचंही तुम्हाला ज्ञान असतं. मग हा माणूस काय करत असेल, ऋषिकेश वैद्य, याचं तुम्ही पाठीमागून त्याचं अवलोकन करू शकता किंवा त्याची माहिती घेऊ शकता. तुमच्याकडे पॉवर आहे, सत्ता आहे. म्हणून म्हणतो मंडळी की जेवढे हे बाबा नालायक आहेत, मूर्ख आहेत, नराधम आहेत, मला हे म्हणायचं आहे की महिलांनी आपल्या स्वतःला सावरून घ्यायचं. तुमची अंधभक्ती, भावनिक महिला वगैरे असतात, हे जाऊ द्या. अशा भावनिक महिला असत्या तर आता आयपीएस होत आहेत ना महिला, त्याही पोलिसांमध्ये जात आहे. अशाच भावनिक राहून त्या चोरांना सोडून देतील का? भावनिक राहून आता एका महिलेकडेच, मला वाटतं आयपीएस ऑफिसर, त्यांचं नाव मी विसरलो, त्यांच्याकडे हा आता एसआयटीचा तपास आहे. त्यांनी असं भावनिक व्हायचं का? अशोक खरात रडतोय कारागृहात म्हणून त्याला सोडून द्यायचं का? त्यांनी माफी मागितली म्हणून त्याला सोडून द्यायचं का? ती महिला आहेत. रश्मी शुक्लासारख्या अशा अनेक महिला पोलिसांमध्ये होत्या, त्या तर महिला आहेत. त्यांनी असं भावनिक राहायचं का तुमच्यासारखं? अरे श्रद्धा ठेवायची आहे तुमच्या आई वडिलांवर ठेवा, तुमच्या नवऱ्यावर ठेवा, तुमच्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींकडे ती श्रद्धा ठेवा, तुमच्या गुरूंवरती श्रद्धा ठेवा. हे काय तुमचं, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असताना हे जग कसं आहे, ही दुनिया कशी आहे, आणि पूर्वीपासूनच आहे की आताच झालेला हा विषय नाही. पण मंडळी, मला सांगायचं प्रखरपणे की महिलांनी सावध व्हावं. नेहमी महिला बाजूला सुटून जातात किंवा त्यांच्याबद्दल अनुकंपा दाखवली जाते, त्यांच्याबद्दल सन्मान दाखवला जातो. बिलकुल दाखवायलाच पाहिजे, मी त्याबद्दल माझं दुमतच नाही. पण तुम्ही शिकलेल्या बायका एवढ्या मूर्ख कशा असू शकता? तुम्हाला एवढी साधी अक्कल नाही का की चमत्कार या जगात कुठेच नाही आहे? तुम्हाला काम करावं लागेल तेव्हाच तुम्हाला पैसा मिळेल. ह्या खड्यांनी बिड्यांनी काही होत नसतं, काही नाही होत. कार्य तुम्हाला करावं लागतं, कर्म तुम्हाला करावे लागतात, त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो. 2 वेळ सुखाने खायला मिळते आहे, सगळं मिळते आहे, आणि प्रत्येकाचं जीवन सारखं नसतं मंडळींनो. 5 लाख रुपये, 10 लाख रुपये महिन्याला कमावणारा माणूसही दुःखी आहे, आणि महिन्याला 20, 25, 50 हजार रुपये आमच्यासारखे कमावणारे सुखी आहेत. मग याला काय म्हणायचं? सुख म्हणजे काय? त्याची व्याख्या तुम्हाला शोधावी लागेल की सुखाची खरी व्याख्या काय आहे. सुख म्हणजे काय? सुख म्हणजे तेच की ज्याला रात्री 10:30-11 वाजता अंथरुणावर पडल्यावर त्याला निवांत झोप लागते, गाढ झोप लागते. तो माणूस या जगात सुखी आहे. जर तुम्हाला ही झोप लागत असेल तर तुम्ही कुठल्याही अंगाने दुःखी नाही. तुम्ही म्हणाल की शेजाऱ्याचा 3 मजली बिल्डिंग आहे ना, मग आपल्या बिल्डिंगवर मजला केव्हा चढेल? हे फालतू गोष्टी सोडा, फेका त्याला. तुम्ही आज एखाद्या ऑल्टो गाडीने फिरतायत, तुम्हाला उद्या महाग गाडी दुसरी दिसेल. त्यानंतर तुम्ही एखाद्या 50 लाखाच्या फॉर्च्युनरने फिरतात, करोड रुपयाची गाडी आहे, करोडच्या गाडीने फिरतात, तर 2 करोडची गाडी तुम्हाला क्रॉस होईल. तुम्ही कुठे कुठे स्पर्धा कराल या जगाशी, या समाजाशी? नाही करू शकत. त्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये सुख माना. लग्न जुळत नाही, बाबा लग्न जोडणार आहे तुमचं. लेकरू होत नाही, बाबामुळे तुम्हाला लेकरू होणार आहे. किती मूर्खपणा, किती गधेपणा, आणि त्याहीपेक्षा त्या नवऱ्यांचा किती मूर्खपणा. अहो, साध्या डॉक्टरच्या कॅबिनमध्ये नवरा बायको सोबत जात असतो, कारण कॅबिनचं दार लागलेलं असतं. ही वस्तुस्थिती आहे, आणि जायलाच पाहिजे डॉक्टरच्या कॅबिनमध्ये. मग तुम्ही त्या महाराजच्या कॅबिनमध्ये का गेला नाही? तुम्ही काय 1-1 तास, अर्धा तास बाहेर बसून राहिला? तुम्हीही तेवढेच ढोंगी, पाखंडी आणि नकली आहात, हे लक्षात घ्या. तुम्ही स्वार्थी आहात. तुम्ही तुमच्या बायकोला सोडून दिलं, बायकोला तुम्ही कधी 4दा बायको जाते आहे, तर काय फायदा झाला आपला? याची शहानिशा एखादा इंजिनियर, डॉक्टर करू शकत नाही. शिकलेले अधिकारी मूर्ख, गधे, नालायक हे त्यांच्याकडे गेले. तुम्हाला थोडंसं अकला नाही.
मूर्ख आहात तुम्ही. 1930 पासून 1909ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला आणि वयाच्या 21व्या वर्षी म्हणजेच 1930 पासून राष्ट्रसंतांनी चळवळ उभी केली अंधश्रद्धेवरती, ग्राम स्वच्छतेवरती. अनेक त्यांनी कीर्तनं केले, खंजेरी बळवली आपली. राष्ट्रपती भवनापर्यंत ते गेले, त्यांना राष्ट्रसंत पदवी मिळाली. आणि 1968 मध्ये महाराज गेले सांगून. जमाना झाला, किती काळ लोटला, देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तेव्हापासून तुकडोजी महाराज या विषयावर बोलतायत. सुधारले होते लोक, आले होते वटणीवर लोक. गाडगे बाबांनी तेच केलं त्याच काळामध्ये, बाबासाहेबांनी तेच काम केलं त्या काळामध्ये. महाराजांनी थारा दिला नाही या कर्मकांडाला, तुकाराम महाराजांनी थारा दिला नाही या कर्मकांडाला, ज्ञानोबांनी थारा दिला नाही कर्मकांडाला. सगळं सुरळीत झालं, देश एकदम नीट नेटका सुज्ञान झाला. आणि हे काय भूत आलं नवीन आता अलीकडे? परत ते तरुण मुलं पुन्हा लोटा घेऊन चालले आहे मंदिराकडे, उद्बत्त्या हलवतायत. अबे परीक्षा दे, अभ्यास कर, पास होशील. तू अभ्यासच नाही केला, खाक तर तुला काय मार्क्स मिळेल आणि तुला काय नोकरी लागेल आणि तुला कोण ठेवेल नोकरीवर? तुला बुद्धी असली पाहिजे. मंडळी, हा खूप बघा, एकतर्फी कुठल्याही विषयावर बोलल्यानं चालणार नाही. बाबा तर नालायक होताच, पण बाबाकडे जाणारे त्यापेक्षा दुहेरी नालायक आहे, ते लक्षात घ्या. आणि मग नेते का स्टेटमेंट देत नाहीत आता? का बोलत नाहीत त्या चाकणकर रुपाली चाकणकर पुढे येऊन? असं कसं माहिती नाही तुम्हाला? 8-8, 10-10 वर्षापासून तुमचे संबंध आहे त्या बाबासोबत. 177 कॉल तुम्ही त्याला केले, तुम्हाला काहीच माहित नाही त्या बाबाबद्दल? काहीतरी सुगावं लागलं असेल. मंडळी, फार कठीण विषय आहे हा. आणि मी म्हणतो की महिलांना माझी विनंती आहे आणि शासनाला माझी विनंती आहे की तुम्ही हे सगळी केस चालू द्या, पण तुम्ही महिलांचं काउन्सिलिंग करा. शाळांमध्ये कार्यक्रम आहे बॅड टच गुड टच, ते कार्यक्रम अधिक तीव्रपणे राबवा. गावागावांमध्ये तुम्ही तर दुनियाभराचे पोस्टर्स, तुमच्या दवाखान्यावरती आयुष्यमानचं पोस्टर, तुमच्या त्या उज्ज्वला गॅसचं ते होर्डिंग तुमचं पेट्रोल पंपावर, अनेक ठिकाणी नुसते त्या मोदी बाबांचे फोटो आणि त्या मुख्यमंत्र्यांचा आणि त्या शिंदे साहेबांचा फोटो, एसटी बसेस तुटक्या फुटक्या सगळ्या तुम्ही रंगवलेल्या आहेत. या एसटी बसेसवर तुमचे प्रचार सोडा. आता हे करा. अंधश्रद्धेला थारा देऊ नका. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सोबत घेऊन शासनाने आता हे करायला पाहिजे की तुमचे पोस्टर हटवा. कळल्या लोकांना लाडकी बहीण सुरू आहे, कळल्या लोकांना तुम्ही कर्जमाफी करणार आहात, कळल्या लोकांना तुम्ही आता हा आमका शक्तीपीठ मार्ग बांधणार आहात, समृद्धी मार्ग बांधून झाला, आमका उड्डाणपूल झाला, सोडा ते फेका. सगळं लोकांना दिसतं. तुम्ही याच्यावरती भर द्या, काउन्सिलिंग करा लोकांचं, महिलांसाठी असे कार्यक्रम फालतू ते हळदी कुंकू राबवता आणि त्यांना आपलं चिन्ह दाखवता आपापल्या पक्षाचं. ते सगळ्याच पक्षांनी आता ही नौटंकी चालू केली आहे. हळदी कुंकू किंवा इलेक्शन असलं की बायकांचं हळदी कुंकू, फेका तिकडे ते हळदी कुंकू वगैरे. हे सगळे कार्यक्रम सोडा. अशा कार्यक्रमांचं काउन्सिलिंग तुम्ही करा. महिलांना सशक्त, बाकी विषयात तर कराच, पण हा विषय, कारण महिला जास्त या बाबाबुवांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे